हॅलो सुवर्णमयी. हा विषय ना खूप दिवस माझ्या मनामध्ये होता आणि ह्या विषयावर मला एकदा तरी बोलायचंच होतं. मनात विषय सारखा येत राहायचा पण तो नीट शब्दात बसत नव्हता. आपल्याकडे दोन प्रकारच्या बायका खूप आहेत, एक नोकरी करणारी आणि एक घरात असणारी. दोघी सुद्धा दिसायला तर वरवर बघताना वेगळ्या वाटतात, पण आतून खूप वेळेला अगदी सारख्या असतात. आणि मी स्वतः या दोन्ही कॅटेगरींमध्ये म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही आहे. कारण मी स्वतःचं काहीतरी करते, पण माझ्या कामामुळे माझ्या संपर्कामध्ये पूर्ण वेळ गृहिणी असणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रिया असतात. आणि त्यांच्याशी बोलण्यामधून एक गोष्ट मला खूप मनापासून जाणवली, तीच आज मला तुम्हाला सांगायची आहे. नोकरी करणारी स्त्री सकाळी उठते, सगळं आवरते, मुलांना तयार करते, कामावर जाते. पण डोक्यात दिवसभर घराचे विचार येत राहतात. मुलं काय करत असतील, जेवली असतील का, कोणी ओरडलं असेल का. आणि संध्याकाळी घरी आल्यावर काही कारणामुळे थोडीशी त्यांच्यावर चिडचिड झाली तर त्याच्यामुळे सुद्धा मनामध्ये खूप गिल्ट राहतो. खूप वेळा ही गोष्ट कुणाला बोलता पण येत नाही, कारण बाहेरून बघताना सगळ्यांना वाटतं तू तर इंडिपेंडंट आहेस, तू तर स्वतःचं काहीतरी करतेस. पण आतून ती स्त्री सतत स्वतःला तपासत असते, मी आई म्हणून कमी तर पडत नाही ना. आता ही गिल्ट कुठून येते ना, ते आधी नीट बघायला पाहिजे. कारण कुठेतरी आपल्याला वाटतं आई म्हणजे कायम अवेलेबल असली पाहिजे, नेहमी शांत, हसरी, नेहमी वेळ देणारी. पण आपण माणूस आहोत ना, यंत्र नाही. आणि आता दुसरी बाजू, घरात असणारी स्त्री. ती सुद्धा सकाळपासून थांबत नाही. घर, स्वयंपाक, मुलं, कुणी आजारी, कुणी चिडलेलं, कुणी उपाशी, कुणी हट्ट करणारं. दिवस संपतो पण तिचं काम संपत नाही. आणि तरीसुद्धा खूप वेळेला तिला वाटतं की मी कमवत नाही, मी आर्थिक योगदान घरामध्ये देत नाही. कोणीतरी सहज बोलून जातं, तू घरीच आहेस ना. आणि ते एक वाक्य खूप मनाला लागतं. मग ती स्वतःलाच प्रश्न विचारते की मी जे करते ते काम खरंच महत्त्वाचं आहे का. आणि आता हे गिल्टसुद्धा कुठून येतं, तर आपण अशा एका समाजात वाढलो जिथे पैशाला मोजमाप मानलं गेलं आहे यशाचं. जे दिसतं तेच महत्त्वाचं, जे मोजता येतं तेच किमतीचं. पण घरातलं शांतपण, मुलांचं सुरक्षित वाढणं, कोणीतरी कायम त्यांच्यासाठी असणं हे मोजता येत नाही. म्हणूनच त्याची किंमत कमी वाटते. पण कमी असते का? खूप वेळेला ह्या दोघीसुद्धा एकमेकींकडे बघतात. नोकरी करणारी म्हणते तिला मुलांसोबत राहता येतं, घरात असणारी म्हणते ती निदान स्वावलंबी आहे. आणि दोघीसुद्धा आपापल्या आयुष्यात स्वतःला कुठेतरी अपूर्ण समजत राहतात. हे जे आतल्या आत स्वतःला खाणं असतं ना, ते बाहेर कुणाला दिसत नाही, पण आपल्याला ते स्वस्थ बसून देत नाही. खरं तर हे बोलायला थोडं अवघड आहे, पण आज वाटलं की तुमच्याशी मोकळं होऊन बोलावं. कारण हे जे ओझं आहे ते फक्त माझ्या किंवा तुमच्या मनावर नाही आहे, आपल्यासारख्या खूप जणींच्या मनावर आहे. एक असं ओझं जे आपण स्वतःच आपल्या खांद्यावर ठेवलं आहे आणि ते कसं उतरायचं ह्याची चावीसुद्धा आपल्याकडेच आहे. कधीतरी शांत बसल्यावर जाणवतं की आपण स्वतःवरच किती नाराज असतो. कशासाठी? तर आपण कुठेतरी कमी पडतोय ह्या विचाराने. मला सांगा, तुम्ही कधी शांत बसून स्वतःला विचारलंय का की मी नक्की कोणासाठी धावतीये? आज मला त्या दोन स्त्रियांशी बोलायचं आहे ज्या आपल्या आजूबाजूला आहेत. एक आहे पूर्णवेळ गृहिणी आणि दुसरी आहे पार्ट टाईम गृहिणी आणि पार्ट टाईम वर्किंग वुमन. आधी आपण त्या नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या स्त्रीबद्दल बोलूया. बघा, तिला काम करायचं आहे, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, हे तिचं स्वप्न होतं. त्यामुळे तिने कष्ट केले आणि आज ती नोकरी किंवा व्यवसाय कुठल्याही निमित्ताने स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. पण जेव्हा ती सकाळी घराबाहेर पडते आणि तिचं लहान मूल रडत असतं, तेव्हा तिचे पाय नक्कीच जड होतात. दुसऱ्या कुणाच्या किंवा पाळणाघराच्या भरवशावर मी माझ्या मुलाला ठेवलं आहे, हे बरोबर आहे का? तिला वाटतं की मला मुलांना सोडून यावं लागतं, आजारी असली तरी ऑफिसला जावंच लागतं, त्याची शाळा सुटल्यावर त्याला घ्यायला मी हजर नसते. ती सतत स्वतःला विचारत राहते की मी चांगली आई आहे का, मी माझ्या करिअरसाठी माझ्या मुलांच्या बालपणाचा बळी तर देत नाही ना. आणि मग ती ऑफिसमध्ये असते, काम करत असते, पण मन मात्र घरात असतं. फोन वाजला की थोडं तरी टेन्शन येतं, घरी काही झालं असेल का. पगार हातात येतो तेव्हा अर्थातच आनंद होतोच, पण त्या आनंदाला एक किनार असते, ती त्या टोचणीची. सणावाराला सुट्टी मिळत नाही, मुलांच्या गॅदरिंगला जाता येत नाही, तेव्हा अजूनच अपराधी वाटतं. आणि जेव्हा ती दमून घरी येते
तेव्हा तिला वाटतं दिवसभर मी बाळांना वेळ दिला नाही, आता तरी देऊ. म्हणून मग ती स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करते, चिडचिड झाली तरी दाबून ठेवते आणि ओव्हर कॉम्पेन्सेट करायला जाते. म्हणजे काय तर मुलाने जे मागितलं ते लगेच आणून देणं, त्याने हट्ट केला तरी पुरवणं, कारण तिला वाटतं की मी त्याला वेळ नाही देऊ शकत, कमीत कमी वस्तू तरी देऊ, नाहीतर माझं मूल माझ्यापासून दूर जाईल. आणि हे चक्र चालू राहतं. घर आणि काम दोन्ही बघण्यामध्ये तिला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि मुलांना जितका वेळ दिला जातो त्यामध्ये कितपत क्वालिटी टाईम दिला जातो हा पण प्रश्न राहतोच. आता दुसरी बाजू गृहिणीची, जिला आपण हाऊसवाईफ किंवा होममेकर म्हणतो. तिने कदाचित ठरवून ब्रेक घेतला असेल किंवा परिस्थितीमुळे तिला घरी थांबावं लागलं असेल. वर करणी वाटतं की किती छान आहे हिचं आयुष्य, आरामात घरी राहायचं, मुलांकडे लक्ष द्यायचं, फक्त पूर्ण वेळ घराकडेच बघायचं. पण तिच्या मनातला कोलाहल कधी कोणी ऐकलाय का? तिला वाटतं की मी एवढं शिक्षण घेतलं त्याचं काय, माझं शिक्षण वाया गेलं का, माझ्याबरोबरच्या मुली आज कुठच्या कुठे पोहोचल्या आणि मी काय करतीये, फक्त स्वयंपाक आणि साफसफाई. जेव्हा सणावाराला तिला स्वतःसाठी घ्यायचं असतं आणि नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात तेव्हा तो संकोच तिला वेदनादायी वाटतो. जरी नवरा आनंदाने देत असला तरी तिला वाटतं की हेच माझे स्वतःचे पैसे असते तर मला जास्त छान वाटलं असतं. ती विचार करते मी पण कमवू शकले असते, पण मी फक्त घरात बसून आहे, मी कुटुंबाला आर्थिक हातभार लावत नाही आहे. समाजात नातेवाईकांमध्ये जेव्हा सहज कोणी विचारतं तू काय करतेस आणि ती म्हणते काही नाही मी घरीच असते, तेव्हा त्या काही नाहीमध्ये किती वेदना दडलेली असते हे फक्त तिलाच माहीत असतं. समाज आणि बऱ्याच वेळा घरातले पण तिला जाणीव करून देतात तू काय दिवसभर घरीच तर असतेस. तिला वाटतं मी मुलांना वेळ देतीये, पण मी ह्यांना एक आदर्श म्हणून काय दाखवतीये की आई फक्त घरात काम करते. तिला असं वाटत राहतं की माझं स्वतःचं अस्तित्वच नाही आहे. तर आता आपण ह्या दोन्ही बाजू बघितल्या. मग इथे थांबून आता आपण जरा विचार करायचा आहे. आपण म्हणजे हाऊसवाईफ किंवा नोकरी करणारी दोघींनी सुद्धा. आपण काय करतोय, आपण आपल्या आयुष्याकडे बघताना आपल्याकडे काय नाही आहे फक्त हेच मोजतोय. जी नोकरी करतीये ती वेळ नाही म्हणून रडतीये आणि जी घरी आहे ती पैसा किंवा स्वातंत्र्य नाही म्हणून रडते. पण तुम्ही ही जी स्वतःची ओढाताण करताय, हा जो अपराधीपणा मनात धरून बसलाय, तो खरंच गरजेचा आहे का? आपण थोडं वेगळ्या नजरेने ह्याच्याकडे बघूया का? आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण का करतोय ह्याचा विचार करा. तुमची जागा कोणतीही असू दे, हाऊसवाईफ असू देत किंवा वर्किंग वुमन असू देत, तुमची सगळी धडपड कशासाठी आहे? तर तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचे. महागाईच्या ह्या काळात एका पगारावर घर चालवणं सोपं नाही. तुम्ही जे कष्ट करताय ते फक्त तुमच्यासाठी नाही आहेत. उद्या तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, घरासाठी सुखसोयी असाव्यात किंवा म्हातारपणी मुलांवर आपली जबाबदारी नको, तर उलट त्यांना आपला आधार वाटावा म्हणून तुम्ही घराबाहेर पडलात. तुम्ही तुमच्या मुलांना एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवताय, ती म्हणजे स्वावलंबन. आई काम करते म्हणजे कष्टाने पैसे कमवणं हे चांगलं आहे हा संस्कार त्यांच्यावर होतोय. आणि तुम्ही ज्या पूर्ण वेळ गृहिणी आहात, तुम्ही आर्थिक कमाई करत नसाल, पण तुम्ही जे इमोशनल इन्व्हेस्टमेंट करताय त्याची किंमत पैशात करता येणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांच्या जडणघडणीच्या साक्षीदार आहात. घर हे नुसत्या भिंतींनी बनत नाही, ते एका बाईच्या असण्याने बनतं. तुम्ही घरी आहात म्हणून तुमचा नवरा निवांत कामावर जाऊ शकतो, तुमची मुलं सुरक्षित वातावरणात वाढू शकतात. तुम्ही पैसे कमवत नसाल पण तुम्ही पैसे वाचवताय. आजच्या काळात मुलांना आईचा सहवास मिळणं ही खूप मोठी लक्झरी झाली आहे जी तुम्ही त्यांना देताय. म्हणजे बघा, रस्ते दोन आहेत, मार्ग वेगळे आहेत, पण मुक्काम एकच आहे, आपलं कुटुंब, आपलं घर. दोघींचाही उद्देश एकच आहे, आपली माणसं सुखात राहावीत. मग हा मनातला अपराधीपणा कशासाठी? स्वतःला इतकं त्रासदायक का वागवायचं? कधी कधी मला वाटतं आपण स्त्रिया स्वतःच्या सगळ्यात मोठ्या शत्रू असतो. आपण दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला बघतो. नोकरी करणाऱ्या बाईला वाटतं की घरी राहणारी किती नशीबवान, दुपारी आरामात झोपू शकते, आणि घरी राहणारीला वाटतं ती बघा किती नशीबवान, 4 लोकात मिसळायला मिळतं. पण आपल्याकडे एक म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. मनातून आपल्याला काय वाटतं की मी सुपरवुमन असायला पाहिजे, मी ऑफिसमध्ये पण 100% दिलं पाहिजे आणि घरात सुद्धा 100% दिलं पाहिजे.
आणि गृहिणीला वाटतं की मी घरीच असते ना तर माझं घर काचेसारखं चकाचक असलं पाहिजे आणि मुलं अभ्यासात टॉपवरच असली पाहिजेत. पण हे शक्य आहे का? तुम्ही जेव्हा एक रस्ता निवडता तेव्हा दुसऱ्या रस्त्याचं काही ना काही तुमच्या हातून सुटणारच आहे. त्यामुळे ते ॲक्सेप्ट करा. नोकरी करताना कधीतरी घराकडे दुर्लक्ष होईल, कधीतरी मुलांची कसरत होईल, किंवा गृहिणी असाल तर कधी कधी पैशाची चणचण भासेल किंवा करिअरमध्ये मागे पडल्यासारखं वाटेल. पण ह्या दोन्ही गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत, कारण त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरं काहीतरी मौल्यवान मिळतंय. दोघींचंही काम वेगळं असलं तरी उद्देश एकच आहे, आपल्या कुटुंबासाठी प्रेमाने जगणं. तुम्ही कोणत्या मार्गाने प्रेम व्यक्त करताय हे महत्त्वाचं नाही आहे, तुमचं प्रेम पोहोचतंय ना हे पुरेसं आहे. मुलांना परफेक्ट आई नको आहे, त्यांना आनंदी आई पाहिजे. मग ती जे करत असेल त्याच्यात ती आनंदी असेल तरी मुलांना ते चालतं. तुम्ही बाहेरून काम करून सतत मनामध्ये गिल्ट बाळगलं तर मुलांना तुमच्याकडून प्रेम नाही मिळणार, त्याला तुमचं टेन्शन मिळेल. त्यापेक्षा अर्धा तास उशिरा या, पण आनंदाने हसत या. आणि घरी राहून जर तुम्ही माझं करिअर बर्बाद झालं म्हणून मुलांवर राग काढत असाल तर त्या घरी राहण्याचा काय उपयोग? त्यामुळे आपल्याला ना क्वांटिटी नाही तर क्वालिटी बघायची आहे. मनामध्ये सतत तुलना करू नका. कुणाच्या तरी दुसऱ्याच्या उत्तराने तुमचं गणित सुटणार नाही आहे. तुम्हाला तुमचं उत्तर स्वतः शोधावं लागेल आणि ते तुमच्या मनाला शांतता देणारं असलं पाहिजे. म्हणूनच आजपासून एक गोष्ट करा, स्वतःला शिक्षा करणं थांबवा. आपण आपली किंमत केली नाही तर जग तरी का करेल? तुमची आज जी भूमिका आहे ती त्या वेळेची गरज आहे हे ओळखा. 16 वर्षांनंतर मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांना हे नाही आठवणार की आईने किती पैसे कमवले किंवा घर किती छान सांभाळलं. त्यांना हे आठवेल की आपली आई समाधानी होती का. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की हा गिल्ट हा फक्त विचारांचा खेळ आहे. जिथं प्रेम असतं तिथे हिशेब नसतो आणि जिथं हिशेब नसतो तिथं अपराधीपणाला सुद्धा जागा नसते. जाता जाता हे ओझं हलकं करण्यासाठी एकच मंत्र सांगते. रोज रात्री झोपताना काय राहून गेलं, आपल्याकडून काय कमी पडलं ह्याचा हिशेब करण्यापेक्षा आज मी काय चांगलं करू शकले ह्याचा विचार करा. तक्रारीची जागा कृतज्ञतेने घेतली ना की मनावरचं दडपण आपोआप कमी होतं. आणि आता एक अफर्मेशन किंवा स्वयंसूचना जे तुम्ही स्वतःला सांगत राहाल ना तर तुमच्या मनातली टोचणी नक्कीच कमी होईल. मी जे करतेय ते कमी नाही आहे. मी आत्ता ज्या परिस्थितीत उभी आहे ती माझ्या आयुष्याची गरज आहे. मी नोकरी करत असेन किंवा घरी असेल, पण मी माझ्या कुटुंबासाठी ठामपणे उभी आहे. मी परफेक्ट नाही आणि तसं असण्याची गरज पण नाही. माझं प्रेम, माझी उपस्थिती आणि माझे प्रयत्न हे सगळं पुरेसं आहे. मी आजपासून स्वतःला दोष देणं थांबवते. मी आयुष्यात ज्या काही निवडी केल्या, जे काही निर्णय घेतले त्यांचा मी आदर करते. मी माझ्या मुलांसाठी फक्त आई नाही तर एक सुरक्षित जागा आहे. मी जे देऊ शकले ते मनापासून दिलं आणि ही जाणीव माझ्या मनाला शांत करते. आजच्या दिवसासाठी एवढंच. स्वतःची काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका.